नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर धनंजय गायकवाड आहेत। डॉक्टर गायकवाड हे केंद्र व राज्य सरकारमध्ये सनदी अधिकारी होते, परंतु ते त्या ठिकाणी जास्त काळ रमले नाहीत। कदाचित शिक्षण क्षेत्रात त्यांना खुणावत असल्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि लातूर येथे त्यांनी मैत्री फाउंडेशनची स्थापना केली। या मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 20 वर्षापासून ते लातूर नगरीतील जे काही शिक्षण क्षेत्र आहे त्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। यूपीएससी परीक्षेबरोबरच 16 डिग्र्या संपादन केले डॉक्टर गायकवाड हे 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स व बायो हे चारही विषय शिकवतात। हे विशेष याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, नीट म्हणा किंवा जेई म्हणा या जे काही एक्झाम आहेत देशातील टफ अशा प्रकारच्या एक्झाम समजल्या जातात। आता आपल्याला माहितीच आहे नीट जी काही एक्झाम आहे अवघ्या 60 ते 65 दिवसावरती आलेली आहे। तर सर 60 ते 65 दिवसामध्ये नीट एक्झाम क्रॅक करणं शक्य आहे का, काय सांगाल? अगदी सर, नीट आणि जेडबल हे दोन्ही एक्झामिनेशन ह्या भारतातल्या अतिशय टफ एक्झामिनेशन समजले जातात। हे दोन्ही एक्झामिनेशन 60 दिवसामध्ये क्रॅक करता येऊ शकतात, तर त्याचं उत्तर आहे होय। 60 दिवस 15 तास म्हणजे साधारणतः 900 तासाचा हा प्रोग्राम आहे आणि एकूण जर नीटचा विचार केला तर फक्त 105 ते 110 टॉपिक्स परीक्षेसाठीचे आहेत, म्हणजे प्रति टॉपिक 8 तास आपल्याला मिळतात अभ्यास करण्यासाठीचे। नियोजन जर व्यवस्थित केलं, कारण आत्ता सध्या मुलांना आवश्यकता आहे ती नियोजन करण्याची, की 60 दिवसामध्ये आपण काय करायला पाहिजे। जसं की आम्ही आमच्याकडचा जो प्लॅन देतो सर तो असा आहे की बायोलॉजीचा एक चॅप्टर साधारणतः 35 ते 40 मिनिटांमध्ये रिव्हिजन होतो आणि राहिलेले 45 मिनिटांमध्ये 150 MCQ आम्ही करून घेतो। म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर समजा आपण वेल प्लॅननी आता करायला लागलो, नोट्स अवेलेबल आहेत आणि शॉर्ट नोट्स जर असतील तर साधारणतः 14 दिवसामध्ये एक पूर्ण रिव्हिजन 120 टॉपिकचं पडतं। मग आपल्याकडे तर 60 दिवस आहेत तर आपण 4 वेळेला हे रिव्हिजन करू शकतो। विद्यार्थ्यांनी आत्तासुद्धा कुठल्याही पद्धतीची भीती न बाळगता जर समजा त्यांनी आत्ता प्लॅन करायला लागले, मार्च महिन्यामध्ये 2 रिव्हिजन आणि एप्रिल महिन्यामध्ये जर 3 रिव्हिजन पूर्ण सिलेबसला बसले तर साधारणतः 600 क्रॉस करायला काहीच अडचण येणार नाही। सर, जसं जशी परीक्षा जवळ येत जाते तसं तसं विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो, याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? ॲक्च्युली काय सर, डिप्रेशन आपण कशाला म्हणतो की आपण काहीतरी अपेक्षा केल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर तिथं डिप्रेशन सुरुवात होतं, निगेटिव्ह विचार सुरुवात व्हायला लागतात। आता झालं आहे असं की परीक्षा म्हणजे सिलेबस संपत आलेला आहे मुलांचा, पण आता त्यांचे रिव्हिजन्स पडत नाही आहेत। जे आत्ता टेस्ट एक्झामिनेशन सुरू झालेत मुलांच्या ह्या होल सिलेबसला नाही आहेत, त्यामुळे पार्टमध्ये 15-15 टॉपिकवरती परीक्षा चालू आहेत। त्यामुळे त्यांना असं व्हायला लागलं की त्या 15 टॉपिकची तयारी व्हायला लागली, पण जे पहिलेचे जे टॉपिक आहेत राहिलेले 11th आहेत किंवा अगोदरचे टॉपिक आहेत ते रिवाईज होत नाही आहेत। त्यामुळे प्रत्येक वेळेला मुलगा हा मार्क्ससोबत स्वतःला गृहीत धरायला लागतो की मला मार्क्स कमी पडले त्यामुळे मग माझं पुढे कसं होणार। आणि सभोवतालचं जे वातावरण आहे, पालकांचं वातावरण आहे, शिक्षकांचं आहे, ट्युशनचं आहे, तर इथं झालं आहे असं की स्पर्धा आलेली आहे पण हा स्वतःला विसरून चालला आहे की मी कुठे आहे। त्यामुळे डिप्रेशन त्याला यायला लागलं की मला मार्क्स मिळत नाही आहेत। तर माझं असं सगळ्यांना आव्हान आहे विद्यार्थ्यांना, आज तुम्हाला काहीही मार्क्स पडू द्या त्याच्यावरती तुम्हाला नीटचं ॲडमिशन नाही आहे। आज जे मार्क्स पडतील ते तुमचं बेस असणार आहे आणि प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये अपग्रेड आपल्याला करायचं, जेणेकरून आपण 720 पैकी 650च्या पुढचा आपण प्लॅन केला पाहिजे। कारण हे डिप्रेशन येण्याचं मूळ कारण आहे पालकांची पण अपेक्षा आहे, कारण प्रत्येक वेळेला पालकांनी सुद्धा घरी आल्यानंतर मुलाला तेच विचारतात की किती मार्क्स पडले तुला। रादर दॅन दॅट पालकांनी हे म्हणायला पाहिजे की ठीक आहे यावेळेला जे पडलेत ते आपल्या छोट्याशा 15-20 चॅप्टरवरती पडलेले, ॲज अ होल तुला तयारी करायचं, त्याला सपोर्टची खूप गरज आहे। जी आत्ताची मुलं जे नीट द्यायला लागले त्याला खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल बॅकिंग देण्याची अतिशय आवश्यकता आहे सर। आज त्याला ॲप्रिशिएट करण्याची गरज आहे मुलांना। आणि डिप्रेशन वगैरे हार्डली मला वाटतं आमच्याकडे तर मुलं कुठलेच डिप्रेशनमध्ये राहत नाही आहेत, पण जनरली असं होतं की डिप्रेशन असलेल्या मुलाला जर आईवडिलांचं बॅकिंग मिळालं तर तो खूप लवकर रिकवर होतो आणि रिझल्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं। त्यामुळे डिप्रेशन मला वाटतं की आहे का तर नक्कीच आहे, पण ते काढता आलं पाहिजे। जेवढ्या लवकर डिप्रेशनमधनं बाहेर येईल मला वाटतं याच्यामध्ये पालकांची भूमिका सगळ्यात मोठी आहे। सर, नीट परीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यातील अनेक विद्यार्थ्यांना फिजिक्स हा जो काही विषय फारच अवघड जातो, तर फिजिक्स विषयाची नेमकी तयारी कशी केली पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? राईट, कारण हा सर युनिव्हर्सल क्वेश्चन झालेला आहे की फिजिक्स अवघड का जातं। त्याच्या मागचं कारण आहे की 8वी 9वी 10वीला जॉमेट्री हे त्यांचं व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि या बॅचचं तर कसं झालं की कोविडमुळे थोडंसं जरा त्यांचा प्रॉब्लेमच झाला आहे त्या ह्याच्यामध्ये अभ्यासाचा। पण जनरली फिजिक्स जर करायचं असेल तर आम्ही जे स्ट्रॅटेजी देतो ती अशी आहे की 45 क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला, रादर दॅन दॅट 30च सोडवा, पण ॲक्युरेसी रेशो तुमचा 100% राहू देत। जो टाईम अलॉटमेंट 45 मिनिटाचा आहे फिजिक्ससाठीचा तो 45 मिनिटामध्ये 30च जर प्रॉब्लेम सोडवले आणि 30 जर करेक्ट आले आपले तर 120 मार्क्स आपण कव्हर करून पुढे जाऊ शकतो। कारण आता स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सगळ्यात मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे, कारण फिजिक्सचे न्यूमरिकल सोडवण्याची दुसरी एक पद्धत आहे की ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजनला बसता त्यावेळेला बेसिक कन्सेप्ट फिजिक्समध्ये
3 कन्सेप्ट्स आहेत, म्हणजे जे फॉर्म्युला आपण म्हणतो. एक युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे जो सगळ्या ठिकाणी लागू शकतो. दुसरा आहे डिराइव्ड फॉर्म्युला, म्हणजे पहिल्या 2 मधनं तिसरा तयार केलेला आहे. आणि तिसरा आहे त्याला ॲप्लिकेशन बेस्ड फॉर्म्युला म्हणतो. हे जर आपण सॅग्रिगेट केले, मुलांनी जर सॅग्रिगेट केले आणि पहिल्या रिव्हिजनमध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम्स फक्त करायचे, वाचत जायचे, आणि दुसऱ्या रिव्हिजनमध्ये मात्र प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायचे, जेणेकरून कन्सेप्ट आणि ॲप्लिकेशन दोन्हीची क्लॅरिटी येईल आणि फिजिक्सचे मार्क्स वाढायला मदत होईल. सर, फिजिक्स अतिशय अवघड आहे असं म्हणतात, तर बायो आणि केमिस्ट्री या 2 विषयाची जबरदस्त अशा प्रकारची स्टडी करून आपल्याला नीटमध्ये यश मिळवता येतं का? अगदी सर. ह्याची स्ट्रॅटेजी कशी आहे की तुम्ही तुमचा हँड सब्जेक्ट काय आहे, जसं नीटचे प्रिपरेशन करणारे लोक आहेत ते बायोलॉजी त्यांचा हँड सब्जेक्ट असतो, आणि बायोलॉजीवरती जास्ती ते कॉन्सन्ट्रेट करतात, नंतर केमिस्ट्री येते आणि नंतर फिजिक्स येतं. तर आता बेसिकली काय होतं की फिजिक्सला तुमचा ॲक्युरेसी रेशो जर 100% असेल आणि केमिस्ट्री आणि बायो तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं जर मोठ्या प्रमाणात केलात, तर फिजिक्सचा ॲक्युरेसी रेशो जर 100% असेल तर भलेही तुम्ही मग 50 म्हणजे 30 क्वेश्चन जरी सोडवलात, 20 जरी सोडवलात, तरी आपण 100च्या जवळपास पोहोचू शकतो. त्यामुळे फिजिक्स थोडंसं कमी केलं तरी चालू शकतं, पण मला असं वाटतं की यावर्षी थोडंसं नीटनं बदल केला आहे की असर्शन रिझनिंग मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे आणि तो कन्सेप्च्युअल क्लिअरन्स असल्याशिवाय होत नाही. मग जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं फिजिक्स जर लोअर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मात्र सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आणि असर्शन रिझनिंगवरती भर द्यायचा, आणि जे मल्टिपल प्रॉब्लेम ॲप्लिकेशन बेस येतात त्याच्यावरती जरी भर दिला तरी फिजिक्सची नाही पार जाऊ शकते. सर, नीट म्हणा किंवा त्याचबरोबर जेई म्हणा, या जे काही परीक्षा आहेत, या परीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत 11वी 12वी या 2 वर्षामध्ये दररोज त्यांनी किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे तुम्हाला? नाही सर, काय आहे की सिलेबस खूप वास्ट आहे, त्यामुळं ऑन ॲन ॲव्हरेज साधारणतः आम्ही सजेस्ट करतो तो 15 तासाचा अभ्यास आहे. 15 तासाचा 15 तासामध्ये साधारणतः 4.5 तासाचे 3 सेट्स आहेत आणि राहिलेल्या याच्यामध्ये जनरल वाचन आहे. म्हणजे आता हे थोडंसं अवघड वाटतं, पण काय होतं की ज्यावेळेला आपण 120 टॉपिक्स आपल्याकडे 120 टॉपिक्सचं रिव्हिजन करायचं आहे, त्यावेळेला आपण 4.5 तासाचे 3 स्लॉट अतिशय आवश्यक आहेत सर. कारण 4.5 तासामध्ये दीड तास आपण प्रत्येक विषयाला देतो. कारण 15 तासामध्ये जर केलो आपण, समजा रिव्हिजनला जर बसलं आता राहिलेल्या 60 दिवसामध्ये, तर 5 रिव्हिजन पडू शकतात 15 तासाने. जर तुम्ही 12 तास केलात तर मग 4 रिव्हिजन पडतील. त्यामुळे आत्ताचे 60 दिवसाची स्ट्रॅटेजी आहे की साधारणतः 15 तास विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. 13 ते 15 तास असं, कारण 4.5 तास गुणिले 3 गेलं तर 13.5 तास होतात. 13.5 तास आणि राहिलेलं जे आहे ते दिवसभराचं ब्रशिंग करायचं असतं, सो दॅट 15 तासापर्यंत जातं. सर, नीट म्हणा किंवा जेई म्हणा की 11वी 12वीमध्ये हे जे काही विद्यार्थी आहेत 2 वर्ष अभ्यास करतात, तर या 2 वर्षामध्ये नेमकं पालकांची काय भूमिका असली पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे सर. मी आजपर्यंतच्या इतक्या स्टेजवरनं मी मुलांच्या अगोदर मी पालकांना खऱ्या अर्थाने मी सांगत असतो की आपल्या पाल्याला आपण डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, हे तुम्ही कुठेतरी 8वीला सांगितलेलं आहे आणि तेव्हापासून त्याचं कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे. बरोबर. पण आपण काय करतो की सराउंडिंगमध्ये काय चाललं याच्याकडे आपण जास्ती लक्ष देतो. माझं असं मत आहे की तुमच्या पाल्यामध्ये काय गुणवत्ता आहे हे शोधलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला माहिती नसतं, पण आपण एका अँगलने विचार करतो. पण जे काही तुमचा पाल्य अचीव्ह करायला लागलं आहे त्या प्रत्येक अचिव्हमेंटमध्ये तुम्ही सहभागी असलं पाहिजे. नंबर 2, तुम्ही ज्या वेळेला त्याच्याकडनं अपेक्षा करायला लागलात की खूप चांगले मार्क्स घ्यायला पाहिजे वगैरे त्यांनी, तर त्यांनी कुठले ट्युशनवाला किंवा कुठला क्लासवाला किंवा कॉलेज हे सगळे एकसारखेच शिकवतात, फक्त त्याचं ग्रास्पिंग प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं, IQ वेगळं आहे. त्यामुळे पालकांची अतिशय मोठी जबाबदारी आहे सर इथं की अपेक्षा करत असतानाच आपण सपोर्ट सिस्टीममध्ये काय आहोत. लातूरसारख्या शहरामध्ये सर साधारणतः 12 ते 14,000 विद्यार्थी मायग्रंट करतात, पालक येऊन इथे राहतात आणि मग प्रत्येक पालक, आता ज्यावेळेला माझ्याकडे पालक येतात विचारण्यासाठी, ते हाच प्रश्न विचारतात सर की माझ्या मुलाचा स्कोअर होत नाही, मी काय करू. तर मी मुलाच्या ऐवजी मी पालकांनाच काउन्सिल करतो की स्कोअर हा सेकंडरी आहे, माझा मुलगा पहिले आहे, माझ्या मुलाला मी बेस्ट करिअर देणार आहे, त्याच्यासाठी माझ्या सपोर्टची आवश्यकता आहे. त्यामुळे मला पालकांना विनंती करायची आहे की कुठल्याही अँगलनी निगेटिव्हली विचार न करता तुमच्या मुलाला, समजा असं उदाहरण घेऊ की 350 मार्क पडले असतील तर ते त्याचे बेस्ट आहेत आजचे, इथून पुढे मार्क्स कसे मिळवायचे ह्याच्यावरती आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि आज नीटसारखी परीक्षा, JEE परीक्षा, UPSCची परीक्षा, ह्याच्यामध्ये पालकांचं मोटिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे. एक प्रायव्हेट मोटिवेटर, बाहेरचे मोटिवेटर म्हणून आम्ही काम करतो, पण ते 8 दिवस टिकतं. पण सातत्याने जर त्याला अचिव्हमेंट मोटिवेशन जर करायचं असेल तर पालकांचा रोल अतिशय मोठा आहे. कारण पालकांनी कायम सपोर्ट सिस्टीममध्ये असलं पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे त्याला आणि मगच त्याच्या करिअरबद्दल बोललं पाहिजे. सर, शिक्षणाचा जो काही लातूर पॅटर्न आहे याचे राज्यभर नावलौकिक आहे आणि आपण पण हे जे काही लातूर पॅटर्न आहे त्या लातूर पॅटर्नमध्ये आपण पण काम करता किंवा कार्यरत आहात, तर या लातूर पॅटर्नबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सर, लातूर पॅटर्नची माझी व्याख्या थोडीशी वेगळी आहे, कदाचित तुम्हाला थोडीशी ऑड वाटेल. मी लातूर पॅटर्नला हा म्हणतो की
टीचर्स इन्व्हॉल्वमेंट इन स्टुडंट्स प्रोग्रेस हा एकमेव लातूर पॅटर्न आहे. इथे शिकवण्याच्या पद्धतीमध्ये इंडिव्हिज्युअल टीचर हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटतो. इथला पालकसुद्धा सर्वस्व टीचरवरती अवलंबून राहतो आणि तो सोडून देतो. त्यामुळे कंटिन्युअस असेसमेंट जे आहे ते लातूरमध्ये होतं, कंटिन्युअस एक्झामिनेशन्स लातूरमध्ये होतात आणि एक्झामिनेशन आणि असेसमेंट हे त्याचा रिझल्ट देऊन जातं. त्यामुळं लातूर पॅटर्न माझ्या दृष्टीने आहे की टीचर्स पार्टिसिपेशन हायेस्ट आहे लातूरमध्ये. म्हणजे इथले ट्युशन्स असतील, इथले टीचर्स असतील, इथले क्लास असतील, कॉलेज असतील, प्रत्येक कॉलेज टीचर ट्युशनवाला हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडतो. त्याच्यामुळे लातूरचा पॅटर्न हा सगळीकडे फेमस आहे. बरोबर. हा सर. सर, आपण बघितलं की नीट जे काही एक्झाम आहे त्या संदर्भातले जे काही लातूर नगरीचे जे काही रिझल्ट्स आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण जेईचं बघितलं तर समाधानकारक अशा प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतात. आपण या क्षेत्रामध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहात, तर असं का घडतं याबद्दल काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे सर हा. म्हणजे जनरली हा कुठे विचारला जात नाही, पण फक्त गुप्त चर्चा केला जातो. बेसिकली लातूरचं जे स्ट्रक्चर आहे इथे मुलांचं मायग्रेशन आणि त्याच्यावरचं झालेलं, तर लातूरला बायोलॉजी अतिशय स्ट्रॉंगली शिकवली जाते. मी म्हणत नाही की मॅथमॅटिक्स वीक आहे, पण मॅथमॅटिक्सला ज्या पद्धतीनं इथं एक्सप्लोर करायला पाहिजे होतं ते लोक नाही आहेत. आपण JEE पहिले मेन एक्झामिनेशनमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला, पण ॲडव्हान्सला फार प्रॉब्लेम येतो. कारण ॲडव्हान्ससाठीचं प्रिपरेशन लातूरमध्ये कमी होतं, अतिशय कमी होतं. तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की गेल्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये खूप चांगला IITला आपला फ्लो लागलेला आहे. इथं कसं झालेलं आहे की बेसिकली 8वी 9वी 10वीला ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे विद्यार्थ्यांचं, त्यांचं ग्रास्पिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मग त्याचा रिझल्ट मिळायला मदत होतो. आवश्यकता लातूरला ही आहे की आणखीन काही जर स्पेशल टीचर जर मिळाले JEE तर लातूरचा रिझल्ट नक्कीच काहीतरी वेगळा असेल सर. सर, आत्ताच आपण काउन्सिलिंगबद्दल बोललात आणि माझ्या माहितीनुसार मागील अनेक वर्षापासून आपण लातूर नगरीमध्ये की विद्यार्थी आणि पालकांसाठी काउन्सिलिंग सेंटर चालवतात, तर त्याबद्दल आम्हाला अधिक काय सांगाल नेमकं? सर, बेसिकली काउन्सिलिंग ही कन्सेप्ट अशी आहे की इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस शोधायच्या आणि त्याच्यावर आधारित त्याचं करिअर द्यायचं. मी माझ्या करिअरमध्ये गेल्या 20-22 वर्षापासून मी काउन्सिलिंगचं काम करतो, पण ते वेगळ्या पद्धतीनं होतं अगोदर. की मी अगोदर उद्योजकांना काउन्सिलिंग करायचो, व्यवसाय सेटअप करण्यासाठी काउन्सिलिंग करायचो. आणि मग हळूहळू मला लक्षात यायला लागलं की ज्यावेळेला मी काउन्सिलिंग सुरू केलं लातूरमध्ये, मी सायकोमेट्रिकमध्ये तज्ज्ञ आहे, माझं MS सायकोथेरपीमध्ये झालेलं आहे, तर मी विचार केला की आपण विद्यार्थ्यांना हे देऊ शकतो का. कारण ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा मी घ्यायला लागलो त्यावेळेला सायकोथेरपीचा सर्वात जास्त वापर केला आणि विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. मग ज्यावेळेला विद्यार्थी आमच्याकडे येतो त्यावेळेला आम्ही हेच बघतो की अगोदर विद्यार्थ्यामध्ये काय गुणवत्ता आहे, काय स्ट्रेंथ्स आहेत, काय विकनेसेस आहेत, त्याच्यावर आधारित आम्ही करिअर त्यांना सजेस्ट करतो. आणि हल्ली पूर्वीचा ट्रेंड असा होता सर की जर एखादा मुलाचा IQ कमी असलं तर ते आमच्याकडे यायचे, एखादा नापास व्हायला लागला तरच आमच्याकडे यायचे. फार कमी यायचे विद्यार्थी. पूर्वी खूप कमी यायचे, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की 95 पडलेत, 96 पडलेत, मेडिकलला 502, 506 पडलेत आणि त्याच्या पुढचं करिअर त्यांना पाहिजे आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की जसं तुम्हाला जे माहिती आहे करिअर की इंजिनिअरिंग एक आहे, मेडिकल एक आहे, टीचिंगमध्ये एक आहे, लॉ आहे, फार्मसी आहे, तसं माझ्याकडे एकूण 576 करिअर आहेत ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. मग ज्यावेळेला आम्ही स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस हे विद्यार्थ्यांचं काढतो, त्यांचा कल काढतो आणि सायकोलॉजिकल ब्रेन मॅपिंग आम्ही करतो सर, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये कुठे पोहोचणार आहे अगोदरच कळतं आणि त्यानुसार आम्ही प्लॅन करतो. गेल्या 4 वर्षामध्ये साधारणतः मी 4000 विद्यार्थ्यांचं मी काउन्सिलिंग केलेलं आहे सर. 4000 विद्यार्थ्यांचं. आणि आजपर्यंत मॉब काउन्सिलिंग सहित मी 14,800 विद्यार्थ्यांचं केलेलं आहे. हे 4000 विद्यार्थ्यांचं केलेलं काउन्सिलिंग मी आजपर्यंत माझ्याकडे कुठलाही पालक वापस आला नाही की सर ते चुकलेलं आहे, आम्हाला दिलेलं करिअर आउटस्टँडिंग करिअर आम्ही दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी, त्याची गुणवत्ता आणि पालक ह्या दोघांचं समुपदेशन केलं की मुलांना करेक्ट करिअर मिळतं. हे जे आत्ताची जीवघेणी स्पर्धा चालू आहे या स्पर्धेमध्ये आपला मुलगा कुठं उभा राहणार आहे तर ते मला वाटतं खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केल्याशिवाय कळणार नाही आहे. कारण विद्यार्थी त्याच्या ओन किंवा पालकांकडनं किंवा टीचरकडनं असा तो एक करिअर निवडतो आणि तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं की जर आपण सायकोथेरपीच्या माध्यमातून गेलो तर करेक्ट करिअर आपल्याला मिळू शकतो. UPSC परीक्षेबरोबरच 16 डिग्र्या आपण संपादन केल्या आहेत आणि एवढंच नाही तर 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स व बायोलॉजी हे 4ही विषय शिकवतात असं आपले मित्र किरण पाटील केळगावकर अतिशय आपल्याबद्दल अभिमानाने सांगतात. त्याबद्दल काय सांगाल, हे कसं काय शक्य आहे? किरण आमचा अतिशय क्लोज फ्रेंड आहे आणि लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, त्याला माहिती आहे की माझा पिंड सर अभ्यास करणे हा आहे. म्हणजे मी ज्यावेळेला पहिली डिग्री फक्त माझ्याकडे एकच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची होती आणि मग त्याच्यातनं मी परीक्षा दिल्या, पास झालो. मी हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये काम केलं, मी मिटकॉनमध्ये काम केलं. पण हे करत असताना मला असं वाटायचं कायम की आपण कुठं जर ॲडमिशन घेतलं तरच आपला अभ्यास होऊ शकतो.
परीक्षा दिली तरच आपण परीक्षेसाठीचा अभ्यास करू शकतो. म्हणून मी सातत्याने अभ्यास करत गेलो. आणि मूळ माझा विषय मॅथमॅटिक्स हा अतिशय स्ट्रॉंग आहे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. पण मी कधी असं ट्युशन्स घेतले नाहीत किंवा कोणाला शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. पण मी ज्यावेळेला मी हे क्लासेस सुरुवात केले, नीटचे क्लास घ्यायला सुरुवात केली, त्याच्या अगोदर मी एक वर्षभर मी अभ्यास केला सर. मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर मी शिकवत नाही आहे, पण कुठलीही जर डिफिकल्टी मला कोणत्या विद्यार्थ्यांनी विचारले तर मी सांगू शकतो की बेसिकली इतक्या डिग्र्या आहेत, त्याच्या माध्यमातून जो ज्ञान मिळालं आहे ते इतरांपर्यंत पोचवायला खूप मजा येते. त्यामुळं बँकिंगचे क्लासेस मी घेतो, त्याच्यामध्ये माझं मॅथमॅटिक्स एकदम हँड होऊन गेलेलं आहे. आणि मी ज्यावेळेला माझ्या शाळेमध्ये मुलांना मी ट्रिक्स सांगतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या, त्या सेम ट्रिक्स इकडे नीटच्या परीक्षेमध्ये आहेत. त्यामुळे फार सोपं होतं. तसं सर शिकवणं फार सोपं आहे आपल्याला, आपण त्याच क्षेत्रामध्ये. पण होतं असं की आलेल्या विद्यार्थ्याला त्याला अतिशय छोटी काहीतरी अडचण असते आणि तेवढ्याच अडचणीमुळे त्याचा चॅप्टर अडकलेला असतो. तर मला असं वाटतं की जर समजा मी काउन्सिलर असेल तर ते मला आलं पाहिजे. त्यामुळं मी तो अभ्यास करतोच. आणि आणखीनही सर आत्ता सध्या मी साधारणतः 2 ते 2.5 तास मी दररोज अभ्यास करतो. की आता असर्शन रिझनिंग नीटला सुरू झालेलं आहे. हे असर्शन रिझनिंग हे नवीनच टॉपिक आहे, मुलांना फार अवघड आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा आम्ही आता प्रयत्न करतो की काय बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळं जो अभ्यास मी आजपर्यंत केला आहे तो मला कामाला यायला लागला. आणि मला आनंद याचा आहे की नॉलेज जे माझ्याकडे आहे ते मी त्यांना पर्क्युलेट करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळं मला अतिशय समाधानाने मी झोपतो. सर 12वी सायन्स नंतर मेडिकल म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा या क्षेत्राबरोबर अनेक अशा प्रकारचे क्षेत्र आहेत, तर त्या करिअरबद्दल ज्या काही करिअरच्या वाट आहेत त्याबद्दल काय सांगाल? सर अतिशय चांगला प्रश्न आहे सर. बेसिकली काय आहे की आपण नीटची परीक्षा द्यायला लागलो म्हणजे आपण मेडिकलला चाललो एवढाच त्याचा अर्थ आत्ता विद्यार्थी घेत आहेत. किंबहुना JEEची द्यायला लागलो तर आपल्याला इंजिनिअरिंग करायचं, इथंपर्यंतच ते मर्यादित आहे. आता मेडिकल आणि पॅरामेडिकल, या पॅरामेडिकलमध्ये इतका अफाट स्कोप आहे की जसं मेडिकल फील्ड एक MBBS एक BDS आहे, तसे साधारणतः 38 नवीन सेक्टर सुरू झालेले आहेत. ज्याच्यामध्ये पॅरामेडिकलमध्ये ऑप्टोमेट्रिक आहे, ऑपरेशन थिएटरवाला आहे, DMLT आहे, असं प्रचंड मोठं नर्सिंगचं असेल. आता तर म्हणजे आता युक्रेनच्या युद्धाबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे, पण आता अमेरिकेमध्ये असा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना हायेस्ट मागणी आहे. 1 कोटीचं पॅकेज त्यांना मिळायला लागलं आहे. भारतामध्ये सुद्धा नर्सिंगवाल्यांना अतिशय मोठं करिअर आहे. तर हे करिअरचे वाटा फक्त नीटला जाऊन थांबत नाहीत, पण नीटची परीक्षा दिलात तुम्ही किंवा PCB जर केलं तर साधारणतः 38 सेक्टरमध्ये आपण जाऊ शकतो. आपण PCM जर केलं तर साधारणतः 50 आपल्याला म्हणजे इंजिनिअरिंग सहित त्या फील्डमध्ये पोहोचू शकतो. की जसं इंजिनिअरिंग जर आपण विद्यार्थी करतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर फिजिक्स म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स एवढंच आहे किंवा कम्प्युटर सायन्स आहे. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू झालेले, आता पायपिंग इंजिनिअरिंग सुरू झालं आहे, केमिकल इंजिनिअरिंग सुरू झालं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता इंजिनिअरिंगच्या साईड सुरू झालेले आहेत की जगभरामध्ये ज्याला मागणी आहे, ज्याला नवीन इंडस्ट्रीज यायला लागले, सर्व्हिस सेक्टर यायला लागले आणि कम्प्युटर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय मोठ्या प्रमाणात यायला लागले, तिथं खूप मोठा संधी आहे, खूप मोठी संधी आहे. तर जसं आता आपण PCB घेतलं तर ॲग्रिकल्चर करून आपण बायोटेक्नॉलॉजी, जिओ इन्फॉर्मॅटिक्स, बायो इन्फॉर्मॅटिक्स अतिशय मोठ्या प्रमाणात चालणारे कोर्सेस आहे. बेस याचं आहे की तुम्ही 12वी दिल्यानंतर, जसं आता एक मी नवीन तुम्हाला सांगेन सर की म्हणजे गेल्या 3 वर्षापर्यंत माझे विद्यार्थी तिथे पोहोचलेले आहेत की फॉरेन्सिक सायन्स हा अतिशय स्ट्रॉंग सब्जेक्ट आता आलेला आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर होऊ शकला नाहीत समजा दुर्दैवाने, तुम्ही फॉरेन्सिक सायन्स केलात तर तुम्ही डॉक्टरची प्रॅक्टिस करू शकता त्या फॉरेन्सिक्स डिपार्टमेंटमध्ये. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन स्कोप आलेले आहेत. सर माहितीच नाही अनेक विद्यार्थ्यांना. आता माहिती आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोच आहे. आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जातोय, तिथं माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून येणाऱ्या पिढीला आता हे माहिती असणं गरजेचं आहे की हे 2-3च फील्ड नाही तर अफाट फील्ड आहे त्याच्यामध्ये जाण्यासारखे. त्यामुळे तिथंपर्यंत जर पोहोचलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळू शकते. आपण बेरोजगारी म्हणतोय पण त्याचं मूळ कारण आहे सर की आपण निवडणारा ट्रेडच जर समजा व्यवस्थित नाही निवडला तर आपण पुढे पोहोचू शकणार नाही. आणि आता NEP लागू झाले, फॉरेन युनिव्हर्सिटीज यायला लागलेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी अतिशय अलर्ट राहायला पाहिजे. मी पालकांना विनंती करेन की फक्त 2 फील्डवरती अवलंबून राहू नका. अफाट अमर्याद फील्ड आहेत. तुम्ही गुगलला सर्च केला तरी चालू शकता किंवा कदाचित जर समजा तुम्ही आलात आमच्या इन्स्टिट्यूटला, मोस्ट वेलकम. आम्ही गाईड करायला तयार आहे त्यासाठी. सर समाजातील जे काही टॅलेंटेड अशा प्रकारचे जे काही विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थी बघतो आपण की यांचा जो काही कल आहे की सनदी अधिकारी होण्याकडे कल आहे आणि आपण तर UPSC परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी झाला होतात, तर आपण ते सनदी अधिकाऱ्याची जी काही नोकरी आहे ती का सोडली त्याबद्दल मला कुतूहल आहे. काय नेमकं? सर माझ्या दृष्टीनं करिअर हा शब्द जो आहे तो मी माझ्या दृष्टीनं काय करतो की माझी डेफिनेशन अशी आहे, पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान ह्या 3 गोष्टी असतील तर करिअर होऊ शकतं. मग प्रतिष्ठा आहे का तर हो आहे, पगार मिळतो का? पगार पण मिळतो. पण होतं काय की आपण ज्याच्यासाठी बनलेलं आहे ते कदाचित समाधान नसल्यामुळे मी ते सोडलं. कारण खूप चांगल्या ठिकाणी होतो मी.
एअरफोर्सचं जे MiG-21 जे विमान होतं त्याच्यामध्ये मी कम्युनिकेशन इंजिनियर होतो. तर खूप चांगलं वाटत होतं सुरुवातीला, पण मला असं वाटलं की काहीतरी कुठंतरी मिसिंग आहे. म्हणून मग ते मी रिझाईन केलं आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये इंडस्ट्री डिपार्टमेंटला आलो. तिथं थोडासा रमलो मी, पण मग नंतर कायम डोक्यात हे वाटायचं इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये की आपल्या सल्ल्याने काही व्यवसाय यायला लागलेत, आपल्या सल्ल्यामुळं लोक उभा राहायला लागलेत, आपल्या सल्ल्यामुळं मोठ्या इंडस्ट्री यायला लागलेत, तर मग आपण का नाही करायचं. म्हणून मग ते नोकरी सोडून मी हा विचार केला की आपल्याकडनं जास्तीत जास्त विद्यार्थी घडवूया. येणारी पिढी जर उभा करायची असेल तर ज्ञान द्यावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मी जर नोकरी केली असती असं मी एकटाच मोठा झाला असतो. पण ज्यावेळेला आम्ही हे इन्स्टिट्यूट काढलं याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 5 विद्यार्थी आमच्याकडनं IAS झालेले आहेत सर. साधारणतः 2,500 विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 आहेत. अतिशय समाधान वाटतं की हे समाधान कितीही पैशामध्ये मिळणार नाही आहे. त्यामुळं येणाऱ्या पिढीला मी हेच सांगेन की स्पर्धा परीक्षेची तयारी मला जगातली सगळ्यात सोपी तयारी स्पर्धा परीक्षेची आहे. फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे आणि अफाट काम करण्याची तयारी असली पाहिजे. सर, आत्ताच आपण नीट म्हणा किंवा IIT म्हणा या संदर्भात बरीच काही माहिती सांगितलं. आता माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की आपली जी काही इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये IIT म्हणा किंवा नीट म्हणा याची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर या विद्यार्थ्यांची मग नेमकं आपल्याकडून कशा प्रकारे, कारण आता 60 दिवसावर परीक्षा आलेली आहे नीटची आपल्याला माहीतच आहे, तर या अनुषंगाने की आपल्या संस्थेमध्ये म्हणा किंवा इन्स्टिट्यूटमध्ये आपण विद्यार्थ्यांची नेमकी तयारी कशी करून घेतो. खूप चांगला प्रश्न आहे सर, कारण हा हार्ट टचिंग क्वेश्चन आहे तसा की बेसिकली कुठल्याही विद्यार्थी माझ्याकडे ज्यावेळेला ॲडमिशनला येतो त्यावेळेला मी त्याचं अगोदर शॉक ॲनालिसिस करतो. म्हणजे त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्ट्रेंथ्स काय आहेत, त्याचे विकनेस काय आहेत, त्यांचे अपॉर्च्युनिटी काय असू शकते आणि चॅलेंजेस काय आहेत त्याच्याबद्दलचे. कारण हे जोपर्यंत ॲनालिसिस करत नाही तोपर्यंत आपण जे करिअर आत्ता द्यायला लागलो नीटच्या माध्यमातून तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून मी दररोज काही शिकवत नाही सर, पण दर गुरुवारी आणि दर रविवारी हे क्लासेस असतात संध्याकाळी 6 ते 8 आणि याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मुलाला त्याच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसप्रमाणे आम्ही त्यांची तयारी करून घेतो. एक अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथं प्रेझेंटेशन द्यावं लागतं, ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करावा लागतो, जेणेकरून जो त्याचा अवघड विषय आहे तोच तो ग्रुप डिस्कशनला घेतो. आणि एकूण आमच्याकडे 6 ग्रुप वेगवेगळे आम्ही केलेले आहेत. अतिशय मला सांगायला आनंद होईल सर, गेल्या वर्षी 160चा विद्यार्थी आमच्याकडे 580ला पोहोचला, 350चा विद्यार्थी हा 652 मार्कापर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याच्यामध्ये एकच आहे की त्या इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याकडे आम्ही लक्ष देतो. म्हणजे त्याच्या सवयीपासनं त्याच्या दररोजचा टाईमटेबल तयार करून देण्यापर्यंत मी फॉलोअप करतो. आणि मजेदार गोष्ट म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून गुरुकुलची जी पद्धत होती त्या पद्धतीनं की दररोज संध्याकाळी काही विद्यार्थ्यांना माझे मेसेजेस जातात. अल्टरनेट करून आम्ही जे आता माझ्याकडे 50-60 विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकाला मी बोलण्याचा प्रयत्न करतो, मी मेसेज टाकण्याचा प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की विद्यार्थ्याला थोडंफार जरी काही अडचण आली असेल तर तिथं शिक्षक असला पाहिजे. त्यामुळं 60 दिवसाचं नियोजन इतकं सुंदर पद्धतीनं आम्ही केलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्ट्रेस आम्ही एकदम 0 ठेवतो. आम्ही कुठल्याही किती जर मार्क्स पडले असतील तर त्याच्यावरती आमची स्ट्रॅटेजी आहे की जर समजा 2 ते 5 परीक्षा झाली असेल सर आणि 2 ते 5च्या परीक्षेमध्ये त्यांना 500 मार्क पडले असतील तर 7 वाजेपर्यंत संध्याकाळच्या आमचे 720 मार्क्स होतात. आम्ही त्या प्रत्येकातनं प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मग ही तयारी जी आहे नीटच्या माध्यमातून असेल, JEEच्या माध्यमातून असेल, प्रत्येक टॉपिक साधारणतः 120 टॉपिक्स आम्ही तयार केलेले आहेत. 120 टॉपिकचं ग्रुप डिस्कशन आम्ही 60 दिवसामध्ये घेतो. 60 डेजमध्ये जे आमचं बायफर्केशन आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही घेतो आणि वंडरफुल रिझल्ट्स आहेत सर. माझं असं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्याला समजा आता तो परीक्षेला गेला आहे आणि परीक्षेत गेल्यानंतर काही प्रश्न तो विसरला आहे, बाहेर आल्यानंतर त्याला ते आठवतं की मला हे प्रश्न येत होता. हे जो फिअर फोबिया आहे त्याचा एक्झामसाठीचा, त्याच्यावरती आम्ही एक नवीन ट्रीटमेंट सुरू केली. छोटे छोटे आम्ही गेम्स तयार केलेले आहेत, छोटं मेडिटेशन तयार केलेलं आहे. म्हणजे 10 प्रश्न जरी आम्ही कव्हर करू शकलो तर 40 मार्क आमचे कव्हर होऊ शकतात सर. म्हणजे माझं तर असं मी चॅलेंज नाही करणार, पण एक जनरली मी सांगेन की माझ्या क्लासमध्ये आलेल्या मुलांना मिनिमम 25 to 100 मार्क्सपर्यंतचं इन्क्रीज मिळतं. आणि मला वाटतं नीटच्या ॲडमिशनसाठीचं 1-1 मार्क एवढा काउंट करतो, त्यांना आता फक्त नियोजनाची गरज आहे, ते नियोजन आम्ही करून देतो सर. सर, आपलं जे काही मैत्री फाउंडेशन आहे त्याचं नाव आम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे. तर नेमकं या मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये म्हणा किंवा लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्या अशा प्रकारचे आपण शैक्षणिक उपक्रम राबवतो, त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? हां सर, मैत्री फाउंडेशन ही एक संस्था, सेवाभावी संस्था आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही शाळा महाविद्यालय चालवतो. शाकुंतल विहार इंग्लिश स्कूल ममदापूर रोड लातूर इथं आमची स्कूल आहे, ज्याचं 5 एकरचा परिसर आहे आणि 40,000 स्क्वेअर फूट आम्ही ते बांधकाम केलेलं आहे सर. आणि तिथं 300 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे आणि परिसरातील विद्यार्थ्यांना, परदेशातील लोकांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आम्ही तिथं ते सुरुवात केलेलं आहे. साधारणतः 35 गावातले विद्यार्थी तिथं शिकायला येतात आणि यावर्षी शाळा 12वीला पण सुरू झालेली आहे. खूप चांगले रिझल्ट आहेत. 10वीचे आता 5वी बॅच आहे सर.
एकूण आमचं 100% निकाल आहे त्याच्यामध्ये आणि खूप छानसं मुलांची प्रगती आहे. यावर्षीपासून आमचं डिग्री कॉलेज पण तिथं सुरू झालेले BBA आणि BA सिव्हिल सर्व्हिसेस. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी BA सिव्हिल सर्व्हिसेसचा एक कोर्स आहे महाराष्ट्र शासनाचा. तो तिथे आम्ही 4 वर्षासाठीचा सुरुवात केला आहे. तो रेसिडेन्शियल आणि डे बोर्डिंग असा दोन्हीमध्ये आम्ही ते सुरू केलेलं आहे. तर मैत्री फाउंडेशनच्या अंतर्गत दुसरं एक युनिट चालतं जे की लातूरमध्ये आहे, ज्या ऑफिसमध्ये आपण बसलेलो आहे तिथे, की इथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून सुरुवात होतं ते नीटच्या क्लासेसपर्यंत सगळंच. बँकिंगचे क्लास, UPSCचे क्लास, MPSCचे क्लासेस आम्ही इथे घेतो. आणि बॉश नावाची एक कंपनी आहे सर, इंटरनॅशनल जर्मन कंपनी आहे, त्यांच्यासोबत आमचं कोलॅबरेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये 3 महिन्याचा कोर्स आम्ही इथे घेतो विद्यार्थ्यांना आणि 100% जॉब गॅरंटीमध्ये तो कोर्स इथं चालतो. तसे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम आमच्याकडे चालतात. मी LICच्या लोकांना ट्रेनिंग देतो, मी बँकांच्या लोकांना ट्रेनिंग देतो, मी पोलीस डिपार्टमेंट, महसूल खात्याच्या लोकांना ट्रेनिंग देतो. तर हे ट्रेनिंग सातत्याने इथे चालत असतात सर. सर, शिक्षण क्षेत्रामध्ये आपला प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे. तर नीट म्हणा किंवा JEE म्हणा या परीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना प्राध्यापक डॉक्टर धनंजय गायकवाड या मुलाखतीच्या माध्यमातून काय टिप्स देतील? राईट. एक आहे की स्वतःवरचा विश्वास एकदम बळकट ठेवा. नंबर 2, अफाट परिश्रम. आता राहिलेले 60च दिवस आहेत. 60 दिवसामध्ये तुम्हाला खूप काम करायचं आहे. हे काम जे आहे ते स्मार्ट वर्क करा. मी तर असं सांगेन की जे तुम्ही आता वाचन केलेलं आहे, समजा NCERTमधनं जर विद्यार्थ्यांनी वाचलं असेल, त्याच्यात जर शॉर्ट नोट्स असतील तर शॉर्ट नोटवरती सर्वात जास्ती भर द्या. आज गरज आहे ते मल्टिपल टाईम रिव्हिजन करण्याची. त्यामुळे 60 डेजचं जर आपण आता पॅटर्न राबवायचं असेल, आपल्याला मुलांना जर सांगायचं असेल तर 60 डेजमध्ये 5 टाइम्स रिव्हिजन हा जर मेथड ठेवली तर मला वाटतं तुम्ही 600 आरामात पास होऊन जाल. काही अडचण येणार नाही आहे. फक्त याच्यामध्ये होतं प्रॉब्लेम हा की तुम्ही जसं अगोदरचा एक प्रश्न विचारला, फिजिक्समध्ये जास्त वेळ लागू शकतो. फिजिक्सचं मी सांगेन की तुम्ही जे पुस्तकं रेफर करताय आता त्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघत जा आता पहिल्या रिव्हिजनमध्ये. सेकंड रिव्हिजनमध्ये मात्र तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. थर्ड रिव्हिजनमध्ये जे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यावरती एक नवीन प्रॉब्लेम तुमचं तुम्ही बनवा. जर तुम्ही प्रॉब्लेम बनवू शकलात, कारण जनरली काय होतं सर याच्यामध्ये की जे प्रश्न करणारा माणूस असतो, समजा जर मी पेपर सेटर असेल, मी क्वेश्चन बनवत असेल तर त्याचं उत्तर अगोदर मला माहिती असतं, मग मी कन्सेप्ट तयार करतो. जर माझ्या स्टुडंटनं मला आग्रह आहे आता की समजा तुमचा चॅप्टर वाचून झाला ना, यू प्रिपेअर युअर ओन क्वेश्चन. 5 to 6 क्वेश्चन जर तुम्ही स्वतः तयार केलात तर मला वाटतं तो चॅप्टर पूर्ण तुम्हाला समजलेला असेल. त्यामुळे ही मेथड जर मुलांनी वापरली तर मला वाटतं की स्कोर यायला काहीच हरकत नाही, खूप चांगला स्कोर येऊ शकतो. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर, धन्यवाद.